आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, नदीच्या पाण्यात फिरणाऱ्या बोटीतून उंच आकाशात होणारी फटाक्यांची आतिषबाजी, हर हर महादेव, हर हर गंगेचा जयघोष आणि गोदाकाठी गंगा आरतीसाठी उपस्थित हजारो शिवभक्त। ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेले हे नयनरम्य दृश्य आहे श्रावण मासानिमित्त संजीवनी वर प्रतिष्ठान आयोजित गंगा आरतीची। युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून गतवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात कोपरगावात गंगा गोदावरी महाआरती गोदावरी घाट येथे संपन्न झाली। हजारो नागरिक आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात आतिषबाजी करण्यात आली। यावेळी विवेक कोल्हे आणि त्यांच्या पत्नी रेणुका कोल्हे यांच्या हस्ते पूजा करून गंगा गोदावरीची ओटी भरण्यात आली। विविध प्रतिष्ठित नागरिकांना आरतीचा मान देत सामूहिक महाआरती करण्यात आली। या भव्य आणि देखण्या सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल विवेक कोल्हे आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे। विविध धार्मिक उत्सव साजरे करून सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे काम संजीवनी युवा प्रतिष्ठान करत आहे। येत्या 12 ऑगस्ट, 19 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट रोजी देखील मोठ्या जल्लोषात विविध आकर्षक कार्यक्रम आयोजित करून गंगा आरती करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे। सोमवार श्रावण हा सोमवाराने सुरुवात होतोय आणि समाप्ती देखील सोमवारानेच होते। जवळपास 5 सोमवार या ठिकाणी आलेले आहे आणि कोपरगाव नगरी कायमच आध्यात्मिक धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं। साईबाबांपासून जनार्दन स्वामी असतील किंवा त्या ठिकाणी जंगलीदास महाराज असतील किंवा इतरही संत महंत या पावनभूमीमध्ये वास्तव्य राहिलेलं आहे आणि अशा या पावनभूमीमध्ये मागच्या श्रावणापासून शेवटच्या सोमवारी अशा पद्धतीची महाआरती घेतली होती आणि त्यावेळेस कोपरगावकरांनी मागणी केली होती, आवाहन केलं होतं की पुढच्या वर्षी प्रत्येक सोमवारी अशा पद्धतीची महाआरती आपण आयोजित करावी आणि त्याचाच भाग म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठाननी या वर्षी सगळ्या सोमवारी अशा पद्धतीची महाआरती ठेवलेली आहे। अगदी त्या ठिकाणी काशी असेल किंवा इतर ठिकाणी जसं गोदावरी जसं नदीकाठी ज्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आरती होती त्याच पद्धतीने आपल्या या कोपरगावकरांना आरती अनुभवायला भेटणार आहे। मी पुनश्च एकदा कोल्हे परिवाराच्या वतीने माजी आमदार कोल्हेताईंच्या वतीने सर्व महिला भगिनी असतील कोपरगावकर असतील या सगळ्यांना मी खूप खूप या श्रावणाच्या शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांच्या मनोकामना या निमित्ताने पूर्ण व्हावेत आणि गोदावरी मातेला प्रार्थना करतो की असंच अखंड गोदावरी माता वाहत राहावी आणि आमच्या या परिसरामध्ये सुजलम सुफलम होत राहावी हीच परमेश्वर चरणी गोदा माता चरणी प्रार्थना। धन्यवाद।